श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4. इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे. ध्यान. ओम कालाभरा जी कटाक्षे अरिकुल भयदा चंद्रभाळी जयेशी शंखा चक्रा कृपान त्रिशूल करधरा धारी नेत्रतयाशी सिंहस्कंधाधिरूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करीजे घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धीशीजे. ओम ऋषिर्वाच्य. दुर्गा महान महिषासूर दैत्यमारी शक्रादी देव नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्यदानी देवी स्तोत्र करती सूर नम्रतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्ग भुवनी जिच्या विभूती ती पूजनीय ऋषी देव जगंचनला होवोटिये सनमिता हितदा आम्हाला ठावा प्रभाव नदीचा भगवान नंता ब्रह्मा शिवा नवदवे नीत स्तोत्र गाता ती चंडिकाखिल जगत परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य श्रहदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलीनांतरी लाज ऐशी पाळी जगास नमितो तिचिया पदाशी ना वर्णवे त्वदीय रूप अंचिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सकळ जगदंशभूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझिये तव नाम घोषे यज्ञात होती सूर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने तेने स्वधाजन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अंचित्य महाव्रताचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे अभ्यासती मुनी जया निगमापताला विद्यापरा तूच न अन्य तुझ्या रूपाला तू शब्द ऋग यजू आणि सुसाम छंदा ऐश्वर्य षट्त्रय श्रुती धनधान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कैटभारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईश सुहास अमला शशीपूर्ण बिंबा लावण्य कांतीन कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवला बहुमात ऐशी चंद्रानने भ्रकटी युद्ध तुझ्या भयान त्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कालही जया बघता मुखाला पाहून ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू जगा हितलाभ होतो क्रोधे तुझ्या अमित अंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी त्वा मारिले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशस्वीवर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवोनी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्म फळ लाभ तुझे निहोती नामे तुझ्या भयहरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांची दारिद्र्य दुःख भयहारिणी एक तुझी सर्वोपकारिणी विद्रावली ते तुझीची पावत सौख्य जनया शुभ कामनेने तू मारिशी खळजना रणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हाया दैत्याजनावधसी तू सदये रणाया दृष्टिपात जरी जाळील विश्वसारे संहारिषी असुर तू
करी शस्त्रभारू. स्पर्शे पवित्र रिपू होऊनी उद्धरावा, हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहोनी खड्ग त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येन असुरा बल कोण नेत्री. चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते, अंधत्व येईल तयास कसे तरी ते. दुष्टा पराभूत करी तव देवीशील, लावण्य कांती तव चिद्रूप ते अतुल. निर्गर्व होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने, तू जिंकशी रिपुदळा करुणार्द्र प्राणी. लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे, हे थोर कोण तुझहुनी जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. संहारली अरिदळे त्रयलोक शांते, दैत्यास स्वर्णपद देशी विचारवंते. आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे. शूलाने रक्ष हे देवी, खड्गाने रक्ष अंबिके. रक्ष धनुष्य टंकारे घंटा ध्वनी करून. पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा, त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तर ईश्वरी. भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्या गुणी. खड्ग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा. ऋषीर्वाच. जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता. दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत. देवी उवाच. तुमचे मनी जे इच्छा मागावा वर तो मला. देव उवाच. भगवती पूर्ण केले मुरले काही मागणे, महिषासुर तो वैरी ठार केला तुवारणे. तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी, आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका. संकट निस्तरावे गे गाती जे स्तोत्र त्याची ये, वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया. अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्नासने सदा. ऋषीर्वाच. प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदीता, तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तिथी वृथा. त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली, तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर. पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची. यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता, सर्व हे लोका रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये चतुर्थोऽध्याय. श्री कुलदेवता चरणमस्तु.